संतोष देशमुख यांच्या हत्येशी किंवा अवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणीशी माझा काहीही संबंध नाही। मी निर्दोष आहे, त्यामुळे मला सोडावं असं म्हणत या प्रकरणातील क्रमांक 1 चा आरोपी असलेल्या वाल्मिक कराडनं हात वर केलेत। आज 10 एप्रिल रोजी या प्रकरणातील तिसरी सुनावणी पार पडली। यावेळी कराड यानं निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज दाखल केलाय। आजची सुनावणी पार पडल्यानंतर ॲडव्होकेट निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले, आरोपी क्रमांक 1 म्हणजे वाल्मिक कराडनं खटल्याशी संबंधित कागदपत्रांची मागणी केली होती। ही सगळी कागदपत्र आम्ही सीआयडी मार्फत न्यायालयात सादर केली आहेत। काही दस्तावेज सीलबंद असल्यामुळे ते सील उघडल्यानंतरच त्याच्या प्रती देण्यात याव्यात अशी विनंती न्यायालयाला केली आहे। याचवेळी वाल्मिक कराडनं निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज केल्याचं निकम यांनी सांगितलं। वाल्मिक कराडनं एक अर्ज दाखल केलाय। यात त्यानं स्वतःला निर्दोष असल्याचं म्हटलंय। या खटल्यातून मला मुक्त करावं, कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही। खून किंवा खंडणी प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, असा अर्ज कराडनं केल्याचं ॲडव्होकेट निकम यांनी सांगितलं। त्यावर न्यायालयानं सीआयडीला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं। येत्या 24 तारखेला म्हणणं न्यायालयात सादर केलं जाणार आहे। त्यावर सुनावणी होईल, दोन्ही बाजूनं युक्तिवाद होतील। खून आणि खंडणी प्रकरणाशी आपला संबंध नाही असं सांगून यातून सुटण्याचा वाल्मिक कराडचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे। पण मोकोका कायद्याअंतर्गत सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज दाखल केलाय। यात वाल्मिक कराडची ही संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज केलाय। ही संपत्ती जप्त करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती न्यायालयाला करणार असल्याचं निकम यांनी सांगितलं। या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे। तेव्हा आता कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।